आणि ज्यांचं समर्थन सातत्यानं मला प्रभावी करतं आणि निश्चित अनेक गोष्टी ज्यांच्याकडनं शिकण्यासारख्या असतात. ते खूप कमी वेळेमध्ये खूप चांगली कीर्ती आणि खूप गोष्टी त्यांनी अचीव केल्यात. तर निश्चित पहिल्या सत्रामध्ये आपण त्यांना ऐकू आणि आमचे एक चांगले मित्र आहेत आणि चांगलं समालोचन आजच्या पूर्ण दिवसभर आपल्याला ऐकायला मिळेल. तर बोलूया आपण या खेळाच्या पहिल्या सत्राच्या दिशेनं. स्पर्धा आपण पाहतो जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली आयोजित शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक 2021 हे पर्व. या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय भरतशेठ भोईर दैसरगावचे यांच्या अंतर्गत सातत्यानं चांगले योगदान या स्पर्धेसाठी. तर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो दैसर मोरी त्यांच्या विरोधात म्हातार्डी. टॉस जिंकलाय दैसर मोरी टीमनं, नाणेफेकी जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर फलंदाजीसाठी आमंत्रण म्हातार्डी टीमला हे ऐकूया पहिल्या सत्रासाठी करण काळनेंना. थँक्यू साई दादा. आणि त्या अगोदर देखील समालोचन आपण ऐकलं ते म्हणजेच कानादादा साळुंके यांचं. सामन्याला सुरुवात होते. आघाडीला आपण बघतोय योगेश पाटील आणि राज पाटील. पहिला चेंडू, विश ऑल द बेस्ट. लेफ्ट केला या ठिकाणी आपण बघतोय पहिलाच चेंडू गोलंदाजाचा वेल लेफ्ट. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आला. हा सामना आपण बघतोय तो म्हणजेच स्वर्गीय अनिल स्मृती दैसर मोरी आणि त्यांच्या विरोधात मातार्डी या दोन संघांमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. दैसर मोरीच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. फिल्डिंग ते करतात. ऑन साईडला वळवला मिड विकेट मध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक येत आहे त्या ठिकाणी आणि त्यांचा वाक्या बाहेर. टप्पा पडला त्यानंतर चेंडू सीमा पार चौकार. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय तो रोहन वालिलकर. स्वर्गीय अनिल दादा स्मृती 11 दैसर मोरी. डीप मध्ये काऊ कॉर्नर. हे क्षेत्ररक्षणाचं जाळं आणि त्यासोबत तुम्हाला पाहायला मिळेल लॉंग ऑफ. अंपायरचा पुन्हा एकदा इशारा व्हाईट बॉल. पुन्हाचा तडाखा भरपूर जाणवतोय आता. या अगोदरच्या वीकमध्ये अवकाळी पावसाची हजेरी होती. भरपूर पिकांचं नुकसान झालं. ग्रामीण टेनिस क्रिकेटला देखील भरपूर फटका बसला. धावा 6 आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना काही स्पर्धा रद्द झाल्या, काही स्पर्धा खऱ्या अर्थानं पोस्टपोन करण्यात आल्या आणि त्याच कारणास्तव एकाच डेटला भरपूर साऱ्या स्पर्धा असल्या कारणाने हे ॲडजस्टमेंट तुम्हाला पाहायला मिळतात. लॉसनुसार जो खऱ्या अर्थानं सामने असतील ते द्वितीय फेरीमध्ये त्याच पद्धतीचे असतील. पावा पॅक त्याचा वाक्या बाहेर. लॉंग ऑफ सीमा पार. हा षटकार. योगेश पाटील ज्याच्याकडे अनुभव आहे आघाडीला आलेत आणि त्यांच्या समवेत यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळतात. राज पाटील 2 चेंडूंचा सामना केलाय आतापर्यंत. धावा वसूल केल्या आता 10 आणि 2 एक्स्ट्राच्या आहेत. 2 व्हाईट बॉल आहेत. धावा एकंदरीत तुम्हाला पाहायला मिळतात त्या 12 या आकड्यावरती. पॉवर प्ले सुरू आहे. सुसज्ज असे क्रीडांगण आपण बघतोय. सुंदर क्रीडांगण आहे. चौफेर या क्रीडांगणाची बांधणी जर आपण बघितली तर पूर्णपणे तुम्हाला सपाट पाहायला मिळेल. मिडॉनला चेस करतात. ओव्हर 2 चाललाय तो सरळ त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. 16 वरती धावफलक. सुरुवात या ठिकाणी वाखणण्याजोगी पाहायला मिळते ती बॅटिंग करत असताना मातार्डीची. ओम मातार्डेश्वर मातार्डी हा संघ नाणेफेकीचा कौल गमावला आणि या पहिल्याच डावामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. या अगोदर सामना आपण बघितला तो म्हणजेच हर्ष 11 दीपक दादा प्रतिष्ठान दहीसर आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय अनिल प्रतिष्ठान नागावमध्ये रोहितने भरपूर चांगला परफॉर्मन्स केला. 64 अर्धशतक पाहायला मिळालं त्या सामन्यामध्ये आणि नागावने तो सामना जिंकला. आणखी एक चौकार योगेशने इरादे स्पष्ट केलेत. अटॅकिंग क्रिकेट जो खेळ जो आघाडीला येत असताना फ्लाइंग स्टार्ट करून दिला आतापर्यंत माताडीला. 3 चौकार आणि 1 षटकार. धावफलक आतापर्यंत 20 या आकड्यावरती. चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधले 2. धावा धावफलकावरती 20 पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये. नेहमीच जर आपण बघितलं तर स्वर्गीय अनिल स्मृती 11 दहिसर मोरीला ज्या संघामधून बिलॉंग करत असताना पॉवर प्लेचा षटक आपण गोलंदाज
गणेश वालिलकर कडून बघतो. सो आज ते नाहीयेत आणि कुठेतरी तो फटका बसलाय. थोडासा फंबल, चेंडू निसटला, रन कंप्लीट. आणि या सिंगलने पहिल्यांदाच ट्रॅकिंग एंडला येईल तो फलंदाज राज पाटील आणि या सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले 21 वरती. 21 सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळते. कालचा खऱ्या अर्थानं पहिला दिवस होता या स्पर्धेचा. आजचा दुसरा दिवस. काल आपण 8 संघ बघितले आणि त्या 8 संघांमधून श्रीनाथ पाटील अर्थातच वडवली ए संघ पोहोचला तो मेगा फायनल मध्ये. आडवा बॅटने हॅमट केलंय लॉंग ऑनला. पुन्हा एकदा सीमारेषा गाठेला चेंडू. आणखी एक चौकार आला. पहिलं षटक संपन्न आणि या षटकामध्ये नाबाद बॅटिंग करत असताना संघ पोहोचला माताडेश्वर माताडे 25 वरती 25 वरती धावफलक. आज 8 संघ आपण बघतोय ज्या गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाळी यांच्या माध्यमातून शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक 2021 हे पर्व तुमच्या समोर आहे. 2 दिवसीय स्पर्धा आणि दुसऱ्या दिवसामध्ये सध्या आपण एन्जॉय करतोय. अर्थात असा दुसरा सामना रोहितने पहिल्या सामन्यामध्ये एंटरटेन केलं. रोहित पाटील जो यंगस्टर आहे गेले 2 ते 3 वर्ष नागावचं प्रतिनिधित्व करत असताना आघेडला येऊन जी काय तो बॅटिंग करतो, समोरच्या संघाची स्वप्न पूर्णपणे उद्ध्वस्त करतो. आघाडीलाच येत असतो आणि पूर्णपणे त्याचे इरादे स्पष्ट असतात. अगोदर यंदाच्या पर्वामध्ये राकेश कुठेतरी फॉर्मशी झगडतोय. सिद्धू सोबत देखील मी बोललो, ते देखील फॉर्मशी झगडत आहेत. परंतु रोहित पाटील असा एकमेव खेळाडू आहे नागावच्या माध्यमातून, तो मात्र बहारदार कामगिरी करतोय. त्याचे अफलातून इनिंग 21 चेंडूमध्ये 64ची पहिल्या सामन्यामध्ये प्रेक्षकांना त्याने आकर्षित केलं आपल्या बाजूने. धावफलक या सामन्यामध्ये 25 वरती पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये गणेश वालिलकरची अनुपस्थिती कुठेतरी जाणवली. अशा प्रमुख खेळाडू जेव्हा मात्र आपल्या संघामध्ये नसतात, प्लेइंग 11 मध्ये नसतात, स्क्वॉड मध्ये नसतात, तेव्हा फटका कुठेतरी जाणवतो आणि तो फटका जाणवला असेल दहीसर मोरीला. हो, वेगवान चेंडू, परफेक्ट यॉर्कर, भन्नाट वेग होता, चॉप करण्यास भाग पाडलं होतं. बॅट जशी वरती गेली होती, बॅटचा फ्लो खाली येण्या अगोदर हा चेंडू निघून गेला तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 25 वरती स्थगित आहे धावफलक आणि या चेंडूंची गरज आहे आता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, वर पिच होता, टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी कुठेतरी वळण नक्कीच घेतलं. आमचं कॉमेंट्री बॉक्स स्क्वेअर ऑफ द विकेट असल्या कारणाने या ठिकाणून चेंडूचं विश्लेषण करणं थोडं का होईना कठीण नक्कीच असेल. परंतु वेगवान हा चेंडू, पिचिंग ओव्हर पिच होती. धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलोय सध्या स्थगित असताना 25 वरती. ऑन साईडला डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे. डीपमध्ये तुम्ही बघू शकाल लॉंग ऑन. डीपमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एक्स्ट्रा कव्हर, पॉईंट, थर्ड मॅन, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग आतमध्ये आहे. ऑप्शनचा बाहेर होता. बॅटची मोठी कडा घेऊन गरंगळत भोवऱ्यासारखा चेंडू पोहोचलाय. फेकी करण्याची गरज होती का? बॅकिंगसाठी डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते. एक सिंगल पूर्णच झाली होती. फेकी केली आणि या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण होत असताना आपण बघितली. बाय वन गेट वन फ्री. धावफलक 27 वरती 27. धावांचा वेग भरपूर आहे, परंतु या षटकामध्ये गोलंदाजाचं मी कौतुक करेन. 2 पहिल्या चेंडूत निर्धाव वातळले ते योगेश पाटील साठी. बॅक टू दी बॉलर, मिड ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने आले, परंतु शरीराच्या सहाय्याने त्यांनी चेंडूला त्या ठिकाणी थांबवू शकले नाही. अर्थातच चेंडू डायव्हर्ट झाला विरुद्ध दिशेने, पुन्हा एकदा तो ट्रॅव्हल झाला. सिंगलने धावफलक आपण 28 वरती 28. योगेश पाटील वय वर्ष जर आपण बघितलं तर नक्कीच त्यांचं देखील 40 प्लस. हे आपण जर बघितलं असेल किंजल स्पोर्ट्समध्ये आय थिंक ज्या ठिकाणी 40 प्लस मास्टर्सने रेग्युलर संघाला हरवलं आणि त्यानंतर नरेश गायकवाड आणि सोन्याचं आपण ते स्पीच, त्यांचं ओपिनियन नक्कीच ऐकलं असेल. ही जिद्द असते मित्रांनो, एक काळ ज्यांनी गाजवला, आता आपण त्यांना कमी लेखू शकत नाही. षटक 2 संपन्न झाले. धावफलकावरती आहेत ते आपण बघतोय 32. रोहन वालिलकरचं पहिलं षटक 25 आणि दुसरं षटक रोहित वालिलकरचं 7. नक्कीच आपण बघितलं तर जे ओपिनियन होतं सोन्याचं, कारण आज जरी कुठेतरी क्रिकेटपासून ते वंचित असले, कदाचित नक्कीच ते म्हणाले की सरावाचा अभाव आहे, रेग्युलर आम्ही क्रिकेट खेळत नाही आहेत, परंतु जिद्द आजही आमच्यामध्ये आहे की 6 चेंडूमध्ये 6 षटकार आजही आम्ही मारू शकतो. काळ गाजवला आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं रायगडचं क्रिकेट, ही अशी काही नावं आहेत जी तुम्हाला नक्कीच अजरामर पाहायला मिळतील क्रिकेटमध्ये. धावफलक सध्या 32 वरती 32. टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस आले आहेत. या अगोदर लाईव्ह स्ट्रीमिंग व्हायचं नाही, कोणत्याही वाहिन्या नव्हत्या, इतकं प्रोफेशनलिझम नव्हतं क्रिकेटमध्ये. सध्या आपण बघू शकाल तळागाळामध्ये खेडेगावामध्ये देखील लाईव्ह पोहोचलं जातं. अर्थातच वाहिन्या पोहोचतात त्या ठिकाणाहून प्रत्येक स्पर्धेला कव्हर करतात
आणि घर बसल्या आपण कोणतीही स्पर्धा बघू शकतो यूट्यूब या सोशल ॲपच्या द्वारे. आणि या ठिकाणी GTC वाहिनी या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करते, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. त्यांची संपूर्ण टीम सध्या सूरज दादा आहेत, सूरज म्हात्रे, आणि कॅमेरामॅन गणेश सुनील आहेत. सुनील त्या ठिकाणी तुम्ही त्यांना बघू शकाल. हे दोन आमचे ऑफिशियल मेंबर, आपलं मनपूर्वक स्वागत. आज उन्हाचा तडाखा भरपूर बसतोय. षटक क्रमांक 3 मुकेश. फुलर लेन यावेळेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, लेफ्ट करण्यात आला आणि जो अनुमान या ठिकाणी चुकीचा पाहायला मिळतो. वाईड यॉर्करचा प्रयत्न सध्याच्या काळामधील गोलंदाजाचे प्रमुख अस्त्र. वाईड यॉर्कर, डॉट बॉल. धावफलक 32 वरती आहे. 2 षटकांमध्ये चांगली धावसंख्या. पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकामध्ये 25, त्यानंतर रोहितने धावसंख्येला लगाम. इकॉनॉमिकल 7 धावसंख्येचं षटक. रायझिंग डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्यात आला, अवे फ्रॉम द बॉडी, आणि टप्पा पडल्यानंतर हा चेंडू टेक ऑफ झाला. आणि हीच उसळी तुम्हाला पाहायला मिळाली, ती संभ्रमात पाडते फलंदाजाला. स्वतःशी बोलतात, चेंडू निर्धाव गेल्यानंतर स्वतःशी पुटपुटले. बोलणं गरजेचं आहे स्वतःशी. काल ते परवाच मी ऐकलं, वाचण्यात आलं. तुम्ही दररोज स्वतःशी एकदा तरी बोलले पाहिजेत. जर नाहीच बोलले तर असं समजा की दिवसामध्ये एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमावली. धावफलक सध्या 32 वरती. पीस लॉफ्ट केल्या, पावर बॅक पॅरल स्ट्रोक, लॉंग ऑन सीमा पार, धमाकेदार षटकार. फोर्स या ठिकाणी लॉफ्ट करण्यात आलं होतं. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू गेला. या एंडने भरपूर धावा होत असताना आपण बघितल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये देखील रोहन वालिलकरच्या आल्या त्या 25, आणि मुकेशने 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. परंतु त्यानंतर आला तो योगेश पाटीलच्या बॅटमधून षटकार. इंडिव्हिज्युअल योगेशच्या इनिंगचा आपण विचार केला, त्याच्या बॅटमधून 2 षटकार, 3 चौकार, आणि तो खेळतोय तो म्हणजेच 26 वरती. 26 वरती इंडिव्हिज्युअल खेळतात योगेश. ऑन साइड लाडबा बॅटने खेचण्याचा प्रयत्न, अपील या ठिकाणी होत असताना आपण बघितलं. स्ट्रॉंग अपील करण्यात आलं होतं कॉट बँडसाठी. प्रेशर क्रिएट करत असताना कदाचित गोलंदाज आणि विकेट किपरला माहीत असेल की ही एज नसेल, परंतु प्रेशर क्रिएट करण्यासाठी अशा पद्धतीच्या अपील तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल सध्या स्थगित आहे, ते म्हणजे 38 वरती, 38 वरती. टप्पा पडलाय, पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फसतोय. टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग करतात. खरा अर्थानं आपण बघितलं तर खरा गोलंदाज तो जसं तो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करतोय, आणि हा गोलंदाज तेच करतो. आतापर्यंत 4 चेंडू योगेश पाटीलसाठी निर्धाव. एक षटकार जरी असला तरी अपवाद आतापर्यंत पाहायला मिळतो. या षटकामध्ये 4 चेंडू निर्धाव आलेले आहेत, म्हणजे 5 मध्ये 6. हे मागणे षटक म्हणता येणार नाही गोलंदाजाचं. या चेंडूवरती किती असतील दडलेल्या धावा? लॉंग ऑन मध्ये हा चेंडू ड्राईव्ह केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न होता, परंतु थांबावं लागेल त्या ठिकाणी. योगेश पाटील यांनी नकार दिला. कुठेतरी नक्कीच रिक्स असते दुसऱ्या धावेसाठी. 3 षटकांचा खेळ संपन्न. ड्रिंक्स ब्रेकर पाण्याची मागणी करण्यात येते अंपायर्स कडून मैदानाच्या आतमध्ये, आणि 3 षटकांमध्ये गडी एकही बाद झालेला नाही. जमेची बाजू आहे. पार्टनरशिप आतापर्यंत 39. पहिल्या षटकामध्ये 25, दुसऱ्या षटकामध्ये 7, तिसऱ्या षटकामध्ये 7, म्हणजे दोन्ही गोलंदाजाने धावसंख्येला लगाम लावलेला आहे. रस्त्यावरती जेव्हा गाडी धावते तिचा वेग कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर उभे करण्यात येतात, गतिरोधक असतात, आणि धावा तुम्हाला या ठिकाणी धावांची गती जर कमी करायची असेल तर विकेट मिळवावे लागतील. धावा झालेल्या धावफलकावरती 39. 3 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. घेऊयात एक छोटीशी विश्रांती. जाऊयात आपण आता डीजे मास्टरकडे आणि ऐकूयात सुमधुर संगीत.
चेंडू फुल टॉस होता ऑन साइडला, वळवला त्या ठिकाणी आणि क्षेत्ररक्षणामधून कुठेतरी नक्कीच आपण बघू शकाल हलगर्जीपणा पाहायला मिळाला. कॅच घेणं आवश्यक होतं, भरपूर वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले होते आणि चेंडू जसा निसटला तो गेला तो सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार, धावफलक 43 वरती. योगेश पाटील या ठिकाणी रौद्ररूप धारण त्यांनी अगोदरच केलेले आहे. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 25 वसूल केलेले आहेत. योगेश पाटील म्हटलं की एक चांगले स्कोरर देखील आहे. GPL ग्रामीण प्रीमियर लीग जी स्पर्धा आपण अनुभवली. वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील निलजेच्या क्रीडांगणावरती खूप चांगली भूमिका होती त्यांची ॲज अ स्कोरर म्हणून त्या स्पर्धेमध्ये. फुल टॉस होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला आणि यावेळेला चुकेल असेल. खूप चांगला झेल टिपला लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने. पहिल्या विकेटचं पतन, 43 धावसंख्येची पार्टनरशिप फोडण्यामध्ये यश. गोलंदाज रोहित वालिलकरला पहिला धक्का. ओम मात्राडेश्वर मात्राडीला 33 इंडिव्हिज्युअल साकारून या ठिकाणी इनिंग बाद होतोय तो योगेश पाटील. मध्ये 33 स्फोटक असं योगदान पाहायला मिळालं योगेश पाटीलचं. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आलेले आहेत सध्या. विकी वेगवान चेंडू होता. रोहित या ठिकाणी नक्कीच प्रभावित कामगिरी करत आहे. ज्या रोहितने 25 पहिल्या षटकामध्ये आल्यानंतर दुसरं षटक हाताळलं फक्त 7 धावसंख्येसह, तो पुन्हा एकदा कंटिन्यू करतोय 4थ्या षटकामध्ये. आतापर्यंत एक चौकार आल्यानंतर विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल. पॅडल स्वीपचा प्रयत्न होता लक्ष्मणच्या बाहेर. हा चेंडू आपण बघितला, वेगवान होता चेंडू. ड्रिल करून ते दाखवता. फ्रंट लेग भरपूर पुढे आणलं होतं त्यांनी आणि त्यानंतर पॅडल स्वीपचा प्रयत्न होता कारण स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर फाईन लेग इनफिल्ड मध्ये आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग इनफिल्ड मध्ये आहे. सो जो कोण पाहायला मिळाला स्क्वेअर लेग पासून बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग मध्ये, त्या ठिकाणी त्यांना नक्कीच खेळायचं होतं. गती कमी होती, आडव्या बॅटने हॅममेट केलंय. एलिव्हेशन या फटक्यामध्ये आहे, लॉंग ऑफ ला क्लिअर करेल. इट्स अ क्लिअर माहिती, क्लीन इट 6. सांघिक अर्धशतक, 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खूप चांगली फटकेबाजी. या दरम्यान ज्यांचं नुकतंच आगमन होतंय, नागाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय श्री बाळारामजी परशुराम पाटील साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या पण आमच्या अतिथी कक्षामध्ये या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आहे. हवेमध्ये खेळायचं होतं एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून आणि हा चेंडू येतो आहे तो निर्धाव. धावफलक सध्या तुम्हाला पाहायला मिळेल 50 वरती स्थगित आहे. या षटकातील असेल शेवटचा चेंडू. फुलर लेन दिशा दिली आहे, गॅप मध्ये खेळतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग दी कार्पेट, आउटफील्ड फास्ट आहे, सीमारेषा गाठली आहे चेंडूने. आणखी एक चौकार, षटक संपन्न 4 आणि 4 षटकांमध्ये लॉस ऑफ फॉर दी फर्स्ट विकेट आफ्टर 4th ओव्हर. 54. 54 धावा ओम मात्राडेश्वर माताडी संघाची धावसंख्या. रोहितने दुसरं षटक हाताळलं होतं, त्याच्यावरती जिम्मेदारी होती या षटकामध्ये पुन्हा एकदा धावसंख्येला रोखण्याची. परंतु या षटकामध्ये धावा आल्या, ही ओव्हर प्रोडक्टिव्ह राहिली, ज्यामध्ये धावसंख्येचं उत्पादन होत असताना आपण बघितलं. तेव्हा मात्राडेश्वर मात्राडेसाठी 15 आल्या, 1 विकेट, त्याने महत्त्वपूर्ण विकेट मिळवली. कारण योगेश पाटील आता सेट होऊन, सेट म्हणता येणार नाही कारण पहिल्या चेंडूपासून त्याने आक्रमण केलं. सो आता नक्कीच कुठेतरी गिअर अप झाले होते, चार्ज होऊन ते अजूनही बॅटिंग करत होते, परंतु त्यांना माघारी परतवलंय. 33 योगदान त्यांनी दिले इंडिव्हिज्युअल. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही यंगस्टर आहेत, राज आणि राज यांच्या सोबतीला फलंदाज विकी पाटील. धावफलकावरती 54 स्लॉगवरचं षटक आणि या षटकामध्ये गोलंदाज पवन पाटील. पवन वारा
वाऱ्याचा वेग आपण भरपूर बघितलेला, परंतु पवनचा वेग या षटकामध्ये असेल का? बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. डाऊन दी ग्राउंड 2 क्षेत्ररक्षक साईड स्क्रीनच्या दोन्ही बाजूला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला. त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळते ते मिड विकेट, त्यासोबत असेल स्क्वेअर लेग. डीपमध्ये स्वीपर कव्हरला एक क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये. तयार होत आहेत गोलंदाज पवन पाटील. वेग होता या चेंडूमध्ये, अपील करण्यात येते लेक्समच्या बाहेर. पिचिंग या चेंडूची वळण घेत होता चेंडू, तेच दर्शवतात अंपायर्स. अपील भरपूर जोराने करण्यात आले होते. लेग बाय अंपायर्स. सिंगलने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलोय लेग बायच्या स्वरूपात. अर्थातच हे धावफलक 55 वरती, 55 वरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. अजूनही 5 चेंडूंचा खेळ पहिल्या डावामधला शिल्लक आहे. तयार होत असताना गोलंदाज पवन पाटील. एज आहे लिडिंग एज बिहाइंड द विकेट. विकेट कीपर पोहोचलाय. सुंदर झेल. आणखी एका विकेटचं पतन. पवनला मिळणार पहिले यश. 55 वरती दुसरा धक्का ओम माताडेश्वर माताडीला. आठ मध्ये 18चं योगदान दिलं ते राज पाटीलने, तो माघारी परतला. पवन शॉर्ट रनअप ने मी अगोदरच म्हटलं वेग किती असेल पवनचा, तो वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. शॉर्ट रनअपने वेगवान गोलंदाजी करतात. अचूक टप्प्यावरती दोन्ही चेंडू त्यांचे होते. धावफलक सध्या तुम्हाला पाहायला मिळेल 55 वरती. लेग बाय चेक फक्त सिंगल, आणि त्यानंतर राज पाटीलला त्यांनी माघारी परतवलं. अमोल असतील सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला विकी. ऑन साइडला वळवला, बॅटवरती मिळत नव्हता चेंडू. स्क्वेअर लेगला चाललाय. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी उचलून फेक होईल. धावा मिळतात तोपर्यंत फक्त एक, आणि या एका धावेने धावफलक पुढे जात असताना तुम्हाला पाहायला मिळेल सध्या 56 वरती. आणि मी विनंती करेन आदरणीय श्री देवीदास मोकाशी साहेब, जे मोकाशी पाडाचे आहेत, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या पण आमच्या VIP डाईज मध्ये या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. बॉडीला ब्रश झाला चेंडू बिहाइंड द विकेट. रक्षक पोहोचले त्या ठिकाणी. भरपूर वेगाने चेंडू पर्यंत धाव घेण्याची संधी त्यांनी दिली नाही. वेग आहे पवन मध्ये, ज्याचं नाव आपण बघतोय पवन पाटील, तो नक्कीच आता वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना. चेंडू 2 शिल्लक. नावा धावफलकावरती 56 आहेत. धावसंख्येची गती कमी झाली. लॉफ करतायत ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये. चेंडू वेगाने क्षेत्ररक्षक, गुड कॅच रोहित. एक सुपर कॅच, वेगाने भरपूर वेगाने चेंडू पर्यंत पोहोचले आणि एक स्टनिंग कॅच त्यांनी घेतले. 56 वरती आणखी एका विकेटचं पतन. तर 56 वरती आणखी एका विकेटचं पतन. या सत्रामध्ये खूप काय आपण बघितलं. 2 षटक, एक 25 एक 15चं, 2 षटक प्रत्येकी 7ची, आणि हे षटक आतापर्यंत 2 धावसंख्येचं. चेंडू शिल्लक या षटकामधला अखेरचा पुष्पक. स्ट्रायकिंग एंडला विकी आहेत. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज. ऑन साइडल्या ठिकाणी लेग स्टंपला चेंडू होता. बाहेर लेग स्टंपच्या अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. स्क्वेअर लेग मध्ये त्या ठिकाणी नक्कीच दिश देण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने. 57 वरती धावफलक. तयार होतात पवन पाटील. गती कमी, स्लोवर वन. या अगोदरचे फास्टर वन आणि त्यानंतरचा हा एक फसवा चेंडू. गती कमी करत असताना पवन पाटीलचे मी कौतुक करेन. स्लॉगरच्या षटकामध्ये जे षटक अर्थातच असतं हानामारीचं, तोडफोडीचं, परंतु त्याने तोडफोड करून दिली नाही. कायदेशीर कारवाई केली खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीमधून त्याने, आणि धावा फक्त दिल्या त्या, म्हणजेच 4 धावा दिल्या. आणि या षटकामध्ये 2 विकेट मिळवले ते पवन पाटीलने, आणि धावसंख्या आता आपण बघतोय ती 58 वरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. बॅटिंग करत असताना ओम माताडेश्वर माताडी. 59चं लक्ष असेल, 59चं लक्ष असेल. अनावरण या कालच्या दिवसामध्ये करण्यात आलं. खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट टीम वेबसाईट आहे, गुगलवरती जाऊन तुम्ही जर टेनिस क्रिकेट टीम हे सर्च केलं
तर नक्कीच तुमच्या समोर ही वेबसाईट असेल, त्याच्या माध्यमातून आपण संपूर्ण दिवसामधून एक टीम बनवू शकता, ज्या टीमद्वारे तुमच्या स्किल तुम्ही आणि ज्यांचं नुकतंच आगमन होतंय ते मोकाशीपाड्याचे आमचे आदरणीय श्री देविदास शेठ मोकाशी यांच्या ठिकाणी शुभागमन. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाने आयोजित शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक 2021 हे पर्व तुमच्या समोर. आणि आजचा हा दुसरा दिवस, हा सामना दुसरा. अनेक शहरं आता आपण बघू शकाल टेनिस क्रिकेटमध्ये देखील या वेब येत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामधली ड्रीम 11 जसा ॲप आहे, फॅन्टसी लीगमध्ये तुम्ही आपल्या स्किलच्या जोरावरती टीम बनवता आणि त्या टीमच्या द्वारे खेळाडूंना, जे प्लेयर्स तुमचे जी टीम असते आणि जे प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये असतात, जसे ते रन्स बनवतील, विकेट मिळवतील, कॅच घेतील, रनआउट करतील, तसे त्यांना पॉईंट्स असतात आणि त्या पॉईंट्सच्या आधारावरती जो खेळाडू मात्र मोस्ट व्हॅल्युएबल ठरतो त्यांची टीम जिंकत जाते. आणि अर्थातच या स्पर्धेमध्ये देखील संपूर्ण तुम्ही एक टीम बनवू शकता आजच्या दिवसामध्ये. आणि नक्कीच घर बसल्या देखील तुम्ही या ड्रीम टीमद्वारे पैसे कमवू शकता. मी रिपोर्ट करायला सांगेन टीम शील आणि उत्तर शिवचे कॅप्टन दोघांनी रिपोर्ट करा नाणेफेकीसाठी. शील आणि उत्तर शिवचे कॅप्टन. हॅलो. शीळ आणि उत्तर शिवचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्ट करा. शीळ आणि उत्तर शिव. टॉस साठी यायचं आहे दोन्ही टीमचे कॅप्टन. या सामन्यामध्ये धावफलक आपण बघू शकाल जाऊन पोहोचले 58 वरती 59चं लक्ष. आघाडीची जोडी जीवन आणि जीवनच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे तो गणेश रुपेश आहेत. ती आघाडीची जोडी तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना, ती म्हणजेच स्वर्गीय अनिल स्मृती 11 दहिसर मोरी. तुर्तास थांबतो. ऐकूयात आपण पुन्हा एकदा खेळाचं दुसरं सत्र या ठिकाणी सुरुवात होते आणि ऐकूयात आपण धावतं वर्णन ज्यांच्या शुभवाणीतून येत आहेत व्हॉइस ऑफ तुर्बे आणि आमचे परम मित्र साईदादा पाटील. धन्यवाद. थँक्यू करण. पुढे खेळाच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेनं ज्या ठिकाणी 59 धावा बनवायच्या आहेत, लाऊड फेल त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. गोलंदाजीमध्ये गोलंदाज राजेश पाटील गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये रुपेश आणि जीवन अशी जोडी मैदानात आपण पाहिली आहे. पाठलाग करण्यासाठी निश्चित ही जोडी रेसर मोरी टीम कडनं. मात्र एका बाजूला जर नागावेंकडनं विचार केला तर राजेश पाटील षटक हाताळताना आपण पाहतोय. पहिला चेंडू सुरेख फेकलाय, बीट केलाय ते फलंदाजाला. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र स्लोअर प्रकारचा चेंडू होता, गती कमी होती. मात्र गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू थांबणार नाही, चेंडू जातो तो एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. पहिला खणखणीत असा चौकार. पहिला चौकार आला तो फलंदाज रुपेश वाळीलकरच्या बॅटमधनं. पहिल्या चेंडूवरती बीट झाले होते, तदनंतर मात्र त्यांना माहित आहे की सामन्यामध्ये आपल्याला 59 धावा चेस करायच्या आहेत. ते पाहता प्रत्येक चेंडूवरती निश्चित आवश्यकता आहे आपल्याला चांगल्या धावसंख्येची आणि त्या दिशेने जर आपण सातत्याने चेंडू बीट झाले तर आपला संघ अडचणीत सापडेल हे मानत जरूर त्यांनी बाळगले. आणि इथे मात्र एक दमदार चौकार पाहायला मिळतोय. सुरेख इनिंग आपण पाहिली होती ती माताडी संघाकडनं योगेश पाटील यांची. दरम्यान हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, ऑनसाईडला वळवला चेंडूला, चेंडू जातो स्क्वेअर लेग सीमा पार.
बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. नागाव गावचे पोलीस पाटील सन्मान्य गजाननजी पाटील यांचं शुभागमन झालं, तर विनंती असेल दादांना की या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. काळपासून आपण पाहतोय या व्यासपीठावरती अनेक मान्यवरांची उपस्थिती. अतिशय चांगलं भव्यदिव्य असं व्यासपीठ उभारलं आहे आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं, आणि व्यासपीठाची शोभा वाढवत असताना आमचे अनेक मान्यवर, नुकतंच ज्यांचं आगमन झालं आमचे देसर मोरचे सन्मान्य देविदासजी यांचं देखील शुभ आगमन झालं, त्यांचं देखील सरशी चौकात दरम्यान हा चेंडू अतिशय चांगला फटका आहे. गरंगळत चेंडू येतोय तो काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडूला उचलेल तोपर्यंत प्राप्त होत आहेत त्या 2 धावा. एकच धाव, माफ करा, एकच धाव या ठिकाणी एकवटली गेली. 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकल्यानंतर मात्र ही सिंगल पाहायला मिळाली. 9 धावा धावपळकावरती. आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झालेत आणि 9 धावा धावपळकावरती. 59 धावा, जवळजवळ 12च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. 5 षटकांचा सामना. कालच्या दिवसापासून आपण पाहिलं होतं ह्या खेळपट्टीवरती सातत्यानं फलंदाज आपलं वर्चस्व दाखवतायत. काल देखील दिवस जर आपण पाहिला तर वडवली संघानं गाजवला, मात्र उच्चांक जर आपण पाहिला तर नागझरी संघाचा होता, आणि त्या उच्चांकाची बरोबरी आज खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये नागाव टीमनं केली होती. तर आज सध्या स्थितीला अतिशय चांगला सामना ह्या दोन संघादरम्यान. नेक्स्ट मॅच असेल ती शीळ आणि उत्तर शिव या दोन संघादरम्यान. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाचे संगणक ह्या ठिकाणी उपस्थित आहेत, तर नाणेफेकी केली जाईल. तर नागावचे माजी सरपंच बाळाराम परशुराम पाटील यांच्या शुभाचे नाणेफेकी होईल. डाव्या त्याचा फलंदाज यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय तो मिडविकेट आणि वाईडिश लॉंगॉनच्या मध्ये चेंडूला अडवलं जाईल. निश्चित तोपर्यंत 2 धावा एकवटल्या जात आहेत. तर समोर स्क्रीनच्या जे प्रेक्षक आहेत, ब्लॅक स्क्रीन आपण पाहतोय यष्टी रक्षकाच्या मागे. निश्चित थँक्यू, प्रेक्षकांपर्यंत आमचा आवाज पोहोचलाय, कारण की आपल्याला बसण्यासाठी व्यवस्था जरूर केली आहे. कारण की आपण जर पाहिलं तर मैदानाच्या चारी बाजूला शीळ संघानं नाणेफेकी जिंकली. दोन्ही संघाने इथनं खूप खूप शुभेच्छा पुढील मॅचसाठी. पुढील सामना जर आपण पाहिलं तर दोन्ही दमदार संघ असतील एकमेकांसमोर. एका बाजूला उत्तर शिव संघ, जीवन चौधरी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल, त्यांच्या विरोधात शीळ संघ असेल. त्यांची पूर्ण टीम आज मात्र सज्ज झाली आहे. चालू सामन्याचा जर विचार केला तर दुसरा सामना आपण पाहतो. ह्या अगोदर एक सामना झाला तो दीपकदादा प्रतिष्ठान हर्ष 11 दहिसर आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय अनिलदादा प्रतिष्ठान नागाव या दोन संघादरम्यान सामना झाला होता. लॉर्ड्स प्रमाणे तो सामना तिसरा होता, मात्र काही कारणास्तव तो सामना आम्हाला पहिला खेळवावा लागला. आणि चालू सामना जर आपण पाहिला तर लॉर्ड्स प्रमाणे हा पहिला सामना आपण पाहतोय तो दहिसर मोरी आणि त्यांच्या विरोधात म्हातारडी संघ. एका षटकाचा खेळ संपला. ह्या ठिकाणी धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा धावपळकावरती. पुष्पक गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्वतःकडचं हे पहिलं षटक असेल आणि संघाच्या वतीनं पिटूचं दुसरं षटक, कारण की 5 षटकांचा सामना. पॉवर प्लेची 2 षटकं फेकी केली जात आहेत. राईट टर्म ओव्हर द विकेटचा हा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू होता, हुक केलाय, चेंडू जातो तो फाईन लेग सीमा पार. पंचांचा इशारा येतो यावेळेस मात्र षटकार. पहिल्या चेंडूवरती स्वागत झालंय पुष्पकचं. दरम्यान हा चेंडू देखील सुरेख होता. अलॉंग द कार्पेट स्टेट ड्राईव्ह. या ठिकाणी चेंडू जाते समोर स्क्रीनच्या. पुन्हा एकदा चेंडू थांबत नाही, चेंडू फरार, चौकार. 10 कदम पहिल्या 2 चेंडूवरती दाखवून दिलाय पुष्पकला. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर मात्र चौकार. धावसंख्येला वेग प्रदान केला जातो. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 21 या आकड्यावरती. लक्ष गाठायचं आहे. 59 धावसंख्येच्या पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 11 धावा. तदनंतर मात्र 12च्या सरासरीनं 48 धावसंख्येची आवश्यकता होती आणि पहिल्याच 2 चेंडूवरती मात्र 10 धावा एकवटल्यात, ज्यामध्ये खास करून योगदान दिलं जातं ते फलंदाज रुपेश वाळीलकर, ज्यानं आतापर्यंत मोर्चा सांभाळलाय आणि आतापर्यंत 3 चौकार आणि एक दमदार षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. एका बाजूला जीवन नॉनस्ट्रायकरवरती
दरम्यान हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्नांना यश देखील लाभलंय, मात्र डीप मधनं क्षेत्ररक्षक येईल एक्स्ट्रा कव्हरला, चेंडूला उचलून फेकी करेल तोपर्यंत पुरेसा अवधी. आणखी 2 धावा एकवटल्या जात आहेत. प्रत्येक चेंडूवरती मात्र धाव घेण्याचं माणस, प्रत्येक चेंडूवरती सामन्याच्या जवळ विजयाच्या जवळ जाण्याचं समीकरण या ठिकाणी आपण पाहतोय. ते म्हणजेच की दहिसर मोरी संघाचं अनिल दादा 11 दहिसर मोरी संघ आपण पाहतोय, तर त्यांच्या अगेन्स्ट हो म्हाताडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हे दोन संघ आमने सामने एकमेकांसमोर विजयासाठी लढत असताना मैदानाच्या आतमध्ये राईट ओव्हर द विकेटनं. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा ह्यावेळेस मात्र ऑफसाईडला. स्क्वेअर कटचा फटका दाखवायचा होता, वेट केलं होतं, बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं चेंडूला, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची जी व्यूहरचना केली आहे सरळ त्याच्या हातामध्ये, जो कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये चेंडू गेला होता. धाव घेण्याची कोणतीही संधी या ठिकाणी मात्र प्राप्त होत नाहीये. निर्धाव चेंडू, डॉट चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या स्थिर आता मात्र पाहायला मिळेल ती 23 या आकड्यावरती. 23 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर निघू एंडकडनं गोलंदाजी होत असताना पुष्पक या गोलंदाजचा वापर दुसऱ्या षटकासाठी माताडी संघाकडनं. दरम्यान पॅडल स्वीप करायचं होतं, मात्र अतिरिक्त बाहेर जाणारा हा चेंडू पंचांनी स्वैर घोषित केलाय. अवांतरनं मात्र धावपळकावरती आणखीन एक धाव ऍड होईल. 24 धावा धावपळकावरती. ज्या सरासरीची गरज होती ती सरासरी मी म्हणेन आता गाठली जाते. अजून या षटकातील 2 चेंडू पर्याप्त आहेत. इथनं ज्या धावा येतील त्या धावा मात्र बोनस असतील, तर मी म्हणेन अनिल दादा 11 दहिसर मोरी टीमला. दोन्ही संघ अतिशय चांगले संघ आहेत. एकमेकांसमोर मी म्हणेन खूप कमीदा हे दोन संघ आले असतील. त्या कारणास्तव निश्चित एकमेकांची रणनीती, एकमेकांचे डावपेच हे दोन्ही संघांना तितकेसे माहीत नसतील. दरम्यान हा चेंडू, पहिला चेंडू लेगस्टिकच्या बाहेर होता आणि हा चेंडू जर आपण पाहिला तर ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. दिशेवरती नियंत्रण नाहीये, मात्र ते नियंत्रण मिळवावं लागेल. कारण की सामन्यामध्ये जर आपलं अस्तित्व आपल्याला कायम राखायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपलं स्थान आपल्याला कायम राखायचं असेल, तर इथे मात्र नियंत्रित गोलंदाजी ते माताडी संघाला खूप आवश्यक आहे. पहिल्या षटकामध्ये कुठे का होईना थोडी चांगली गोलंदाजी निश्चित करू शकले नाहीत. 11 धावा खर्च केल्या होत्या, बिडबाद 11 धावा त्या जमवल्या होत्या दहिसर मोरी टीमनं. दरम्यान हा चेंडू, पहिली सफलता, फर्स्ट विकेट डाऊन. या ठिकाणी मात्र फलंदाज बाद. ज्या फलंदाजानं आतापर्यंत धावसंख्येला वेग निर्माण केला होता तो फलंदाज रुपेश वाळीलकर बॅक टू द पहिली. फलंदाज बाद झालाय, रुपेश बाद झाल्यानंतर मात्र मुकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना इथं मात्र डगआउट मध्ये डबल माइंडसेट आपण पाहू शकता. कारण की डाव्या हाताचा फलंदाज खेळपट्टीवरती पाठवावा अशी एक मनसुबा जाहीर केला होता त्या ठिकाणी, मात्र डाव्या हाताचा एक फलंदाज आहे त्या कारणास्तव कॉम्बिनेशन बनवायचं आहे राईट लेफ्ट, आणि त्याप्रमाणे मात्र मैदानावरती पाठवलं जातं ते वन डाऊन साठी फलंदाज रोहनला. रोहन वालिलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुरुवात मात्र दमदार दिली रुपेशनं. त्या रुपेशवरती जी जबाबदारी दाखवली होती संघा नायकानं, ती जबाबदारी मात्र 9 चेंडू आणि 21 धावा ठोकत पूर्ण केली आहे ती रुपेश वालिलकरनं. पहिली सफलता गोलंदाज पुष्पकला ह्या ठिकाणी आणि पहिली सफलता म्हातारडी टीमला. इथनं मात्र निश्चित आत्मविश्वास दुणावेल तो म्हातारडी संघाचा आणि इतर सिकंजा कसण्याचा प्रयत्न असेल तो म्हातारडी टीमचा. पुन्हा एकदा निगोएंडकडनं राईट राऊंड द विकेटनं होते गोलंदाजी. हा चेंडू लाऊड अपील आपण पाहू शकता बॅटन पॅड मधनं. चेंडू मात्र सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातात. षटक कंप्लीट झाल्याचा पंचांचा इशारा येतोय. 2 षटक कंप्लीट होत आहेत. 2 षटका अखेरीस धावसंख्या धावपळकावरती 25 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटक कंप्लीट झालेत. निश्चित मी म्हटलं होतं 2 जे चेंडू निर्धारित राहिले होते ते 2 चेंडू सुरेख फेकले. स्क्वेअर मारा केल्यानंतर मात्र कुठे का होईना दिशा सापडली ती गोलंदाज पुष्पकला आणि एक सफलता त्यानं प्राप्त केली. या षटकात धावा जरूर 14 खर्च झाल्या, मात्र जो महागडा ठरत होता आपल्या टीमसाठी तो निश्चित कर्दनकाळ बनत होता त्या रुपेशला मात्र बाद करण्यात यशस्वी राहिला तो पुष्पक. इथे 2 षटकं कंप्लीट झालीत. 25 धावा धावपळकावरती निर्धारित. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. तब्बल जर आपण विचार केला तर 59चं लक्ष गाठायचं आहे. इथनं जर अजून पाहिलं तर 34 धावसंख्येची आवश्यकता. येणारे चेंडू असतील ते 18 चेंडू आणि 34 धावा विजयासाठी अजूनही बनवायच्या आहेत. प्रति षटकाचा विचार केला तर 11.33 अशी सरासरी विजयासाठी इथनं मात्र बनवावी लागेल. आणि या स्पर्धेचा नियम आहे, जर सामना बरोबर सुटला तर प्रथम विकेटचा विचार केला जाईल आणि त्यानंतर मात्र टॉसचा विचार केला जाईल. 3 विकेट बाद झाल्यानंतर 58 धावा पहिल्या सत्रामध्ये उभ्या केल्या होत्या त्या म्हातारडी टीमनं.
आणि इथे मात्र 59 धावा उभारायच्या आहेत. इथे फक्त एकच गडी गमावलाय तो दैसर मोरी टीमनं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज राजेश पाटील पुन्हा एकदा. राजेश पाटील वरती भरवसा दाखवलाय. पहिल्या षटकामध्ये पॉवर सर्कलचं प्रतिबंध होतं, त्या कारणास्तव त्यांना 11 धावा खर्च केल्या असं काही निश्चित वाटलं असेल संघ नायकाला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा राजेश पाटील वरती भरवसा दाखवलाय म्हातारडे टीमनं. इथे मात्र भरवसा सिद्ध करावा लागेल, इथे कौशल्य आणि गुणवत्ता सिद्ध करावी लागेल राजेश पाटीलला. पहिला चेंडू खोदून काढला होता श्रीलेक्सन, चेंडू फरार, चौकार. काय सुरेख फटका होता, ज्याप्रमाणे फटका सजवला गेला, क्षेत्ररक्षणाची पाहणी केली होती. मी म्हणेन फलंदाज जो नौकालेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यानं 4 इनिंगची सुरुवात केली आहे स्वतःच्या, आणि ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेची पाहणी केल्यानंतर गॅपमध्ये चेंडू ढकलला होता आणि तिथे मात्र चौकार पाहायला मिळाला. या चौकारच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती. आता लक्ष मात्र असेल ते 17 चेंडू आणि 30 धावसंख्येची आवश्यकता. 17-30 असं समीकरण थोडंसं का होईना समीकरण थोडं सोपं झालंय ते मी म्हणेन दैसर मोरी टीमला. कारण की दैसर मोरी संघ गत वर्षापासून अतिशय चांगली कामगिरी ह्या संघाची देखील आपण पाहतोय. दरम्यान हा चेंडू जागा बनवली जाते, चेंडू जातोय तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक देखील आहेत त्या ठिकाणी. मिळेल ती फक्त एक धाव. एका चौकारानंतर सिंगल. चांगलं क्रिकेट, निश्चित टेम्परमेंट देखील दाखवलं जातं, कंट्रोल आहे निश्चित आपल्या फलंदाजीवरती. हा फलंदाज रोहन, कारण की एक महत्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर कुठले बाजला तर आमच्या व्यासपीठासमोर निश्चित काही आहे ज्याच्यावरनं निश्चित सूर्यकिरण परावर्तित होत आहेत. तर प्रतिमा आहे, गणेशाची प्रतिमा आमचे पंच दर्शवत आहेत. कारण की रगरगत ऊन, दुपारचं ऊन आपण पाहतोय, हे दुपारचं सत्र आहे, त्या कारणास्तव अशा काही गोष्टी अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिल्यात. मात्र स्पर्धा खूप सुरेख आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसापासून सातत्यानं या स्पर्धेचा कौतुक होतंय. कारण की काल देखील बाबूशाह होते आमच्या समवेत, त्यांनी देखील कौतुक केलं होतं आमच्या नवनाथदादा साळुंके यांचं आणि पूर्ण त्यांच्या टीमचं, की काय स्पर्धा आहे, ज्या प्रकारे आपण या स्पर्धेची देखरेख पाहतो ते पाहता असं वाटतंय स्पर्धा ही खूप मोठी आहे. अतिशय चांगल्या ट्रॉफीज देखील आपण आमच्या व्यासपीठावरती आमच्या डाव्या बाजूला पाहतोय. गोलंदाज सज्ज राजेश पाटील. दरम्यान हा चेंडू प्रहार करायचा होता, चेंडू बराच काल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय, त्याच्याकडनं होणार नाही चुकी. दुसरी सफलता. फलंदाज यावेळेस जीवनला देखील परतावं लागतं आणि सलामी जोडी आता मात्र माघारी परतली आहे ती दैसर मोरी टीमची. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मुकेश. आता ह्या जोडीवरती खूप काही निर्भर असेल तर दैसर मोरी टीमचं भवितव्य. कारण की इथनं जर सामना जिंकायचा असेल तर इथनं एक भागीदारी खूप आवश्यक आहे. इथनं या 2 फलंदाजांना शेवटपर्यंत खेळ करावा लागेल, कारण की या 2 फलंदाजांमध्ये क्षमता आहे. सातत्यानं आपण पाहतो टॉप ऑर्डरचे 4 ते 5 फलंदाज हे प्रमुख फलंदाज मानले जातात आपल्या संघाचे. मात्र त्यापैकी 2 फलंदाज आता बाद झालेत आणि आता जबाबदारी असेल ती 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या ह्या फलंदाजांवरती. यश प्राप्त केले, जो भरवसा दाखवला होता राजेश पाटील वरती, तो भरवसा या ठिकाणी मात्र सार्थ करत असताना पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला होता. सुरेख फटका आपण पाहिला होता तो रोहनच्या बॅटमधनं. त्यानंतर एक सिंगल आणि 3ऱ्या चेंडूवरती सफलता. इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न. एका बाजूला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपळकावरती झाली आहे ती आता 30 धावा. दरम्यान हा चेंडू, मोठा प्रहार, क्षेत्ररक्षक आहे, बनून राहील फक्त दर्शक. चेंडू जातो तो सीमा पार, बिगिट षटकार. ह्या षटकारानं धावसंख्या वेगानं पुढे सरकतीये. तब्बल 36 धावा, ज्या ठिकाणी 29 ची आवश्यकता होती आणि हा षटकार आलाय दमदार. आता मात्र आवश्यकता असेल ती फक्त 23 धावसंख्येची. षटकातील चेंडू अजून शिल्लक आहेत ते 2 आणि निर्धारित आणखी 2 षटक, एकंदरीत 14 चेंडू आणि 23 धावसंख्येची आवश्यकता. अजूनही सामना दोन्ही संघाच्या बाजूने आहे. अजूनही इथनं 1-2 सफलता म्हातारडी टीमनं जर प्रस्थापित केल्या तर ह्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव असू शकेल. दरम्यान हा चेंडू वन्स अगेन बॅक टू बॅक दुसरा षटकार. ओव्हरपिच चेंडू होता आणि त्या चेंडूवरती ताकद आणि तकनीक पाहायला मिळाली, कारण की अशा चेंडूंना मात्र
निश्चित सन्मान दिला जाणार नाही अशा चेंडूंवरती मात्र कडे प्रहार होताना आपण कित्येकदा पाहिलेत आणि ते प्रहार करत असताना मैदानाच्या आतमध्ये आक्रमक झालाय तो रोहन वालिलकर, ज्यानं पहिल्याच चेंडूवरती आपले मनसुबे जाहीर केले होते. पहिल्याच चेंडूवरती मात्र त्यानं चौकार ठोकला होता आणि तदनंतर सिंगल आणि त्यानंतर सलगचे हे 2 षटकार. सलग कामगिरी जर या स्पर्धेमध्ये आपण पाहिली तर प्रसाद पाटील तो वडवली टीम तर ज्यानं सलग 4 षटकार ठोकले होते आणि श्रीनाथ पाटील ज्यानं सलग 3 चौकार ठोकले होते. अशी सलग कामगिरी या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये आपण पाहिली होती. मात्र आज त्या कामगिरीची पुनरावृत्ती होईल का? सलग 3 षटकार येतील का फलंदाज रोहनच्या बॅटमधनं? आता मात्र सामना खुला झालाय तो मी म्हणेन अनिल दादा 11 दैसर मोरी टीम साठी, कारण की आता आवश्यकता असेल 17 धावसंख्येची. 13 चेंडू आणि 17 धावा. गोलंदाज राजेश पाटीलला मात्र मार बसलाय. दरम्यान हा चेंडू प्रहार करायचा होता. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होता तो शॉर्ट लेगला. दुसरी धाव देखील कंप्लीट. मिस फील्ड त्या ठिकाणी मात्र थोडीशी निराशा आपल्याला पाहायला मिळते. निश्चित खांदे डाऊन झालेत जणू काही, कारण की जो टीम स्पिरिट सुरुवातीला होता मिळून म्हातारडी टीमचा तो टीम स्पिरिट सध्याच्या घडीला पाहायला मिळत नाही. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये 3 षटक कंप्लीट झालेत. धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 44 धावा. तर नागावगावचे सन्माननीय पोलीस पाटील गजाननजी पाटील यांचा शुभ सत्कार केला जाईल. मी विनंती करतो आमच्या नवनाथ सालुंके यांना की आपल्या शुभ हातचे आपण मान्यवरांचा यथोचित सत्कार करायचा आहे. मायची शाळ आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेमध्ये निश्चित मान्यवरांचा यथोचित सत्कार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित आमचे सन्माननीय पाहुणे देवीदासजी मोकाशी यांचा देखील यथोचित सत्कार होईल. तर विनंती असेल साहेबांना की आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. पुन्हा एकदा मी विनंती करतो आमच्या नवनाथ सालुंके यांना की आपल्या शुभ हातचे हा सत्कार करायचा आहे. 44 धावा धावपळकावरती. इथनं फक्त 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 15 ची गरज. आयोजकांच्या वतीनं इथनं मात्र सूचना येते. दरम्यान आपण पाहतो व्यासपीठावरती स्वागत समारंभ पार करत असताना तर दरम्यान सन्माननीय विवेक वालिलकर यांचं देखील शुभागमन झालंय. तर त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. जाऊया मॅचच्या दिशेनं. अतिशय महत्वाची मॅच आहे आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला होम म्हाताडेश्वर म्हाताडी संघ तर त्यांच्या विरोधात अनिलदादा 11 दैसर मोरी संघ. आतापर्यंतचा लेखाजोखा जर आपण पाहिला तर नाणेफेकी जिंकली होती ती दैसर मोरी टीमनं. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. गोलंदाजीमध्ये मात्र मी म्हणेन कोटिका होईना थोडीशी चांगली गोलंदाजी झाली होती. कमबॅक दिला होता अंतिम काही षटकामध्ये. अंतिम षटकामध्ये खास करून ज्या ठिकाणी फक्त 4 धावा खर्च झाल्या होत्या तिथे रोखलं होतं. 58 ह्या आकड्यावरती 3 गडी बाद 58 धावा पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या होत्या त्या म्हातारडी टीमनं आणि 59चा पाठलाग करत असताना मात्र सुरुवात दमदार झाली. 3 षटकापर्यंत धावा जमवल्या 44 धावा आणि निर्धारित येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 15 धावसंख्येची. आणि दोन्ही संघांना इथनं सूचना असेल की जो संघ इथनं जिंकेल त्या संघाने मात्र जायचं नाही कुठे. आयोजकांच्या वतीनं सूचना आली आहे. कारण की सध्याच्या घडीला जसं आमच्या करण काळन यांनी सांगितलं की स्पर्धा बऱ्याच पोस्टपोन झाल्या होत्या. त्या स्पर्धा सध्याच्या घडीला सगळीकडे चालू आहे. दरम्यान हा चेंडू टॉप एज. चेंडू यावेळेस मात्र गेलाय तो शॉर्ट फाईन लेगला. चेंडू विसावतो शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये. सफलता मुकेशला मात्र परतावं लागतंय. राज पाटील त्या ठिकाणी मात्र गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि पहिल्याच चेंडूवरती राजला यश प्राप्त झालंय. आणि अशाच प्रकारे जर गोलंदाजी झाली राजकडनं तर ह्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा परतून येऊ शकेल तो म्हातारडी संघ. निश्चित इथनं दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करतायत. दोन्ही संघाने ह्या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम राखायचं आहे. त्यासाठी दोन्ही संघ इथे मात्र मेहनत करत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पवन पाटील ज्यानं अंतिम षटक फेकी केलं. ज्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 सफलता प्राप्त केल्या होत्या तो पवन पाटील.
यावेळेस मात्र फलंदाजी करण्यासाठी तो आलाय. गोलंदाजी तर अतिशय सुरेख त्याच्याकडनं झाली, मात्र फलंदाजी कशी असेल याकडे तमाम त्यांच्या पाठीराख्यांचं लक्ष लागलंय. नेक्स्ट मॅचच्या एका बाजूला उत्तर शिवसंघ सज्ज झाला. अतिशय चांगला ड्रेस कोड आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट जर्सी आणि व्हाईट ट्रॅक मध्ये आपण उत्तर शिव टीमला पाहू शकाल. जीवन चौधरी आणि ज्या संघाचं नेतृत्व करत असताना अनेक वर्ष सातत्यानं चांगलं कार्य त्यांचं राहिलं होतं. त्यांच्या समवेत सर्व टीम असेल आणि त्यांच्या विरोधात शिल्ड संघ, दोन मजबूत संघ पुढील मॅच मध्ये एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतील. मात्र चालू सामना, काय सामना आहे. 12-15 ची आवश्यकता असताना मात्र आता 11 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. आता एकीकडे 3 विकेट दैसर मोरी टीमचे देखील गेलेत, म्हणजे विकेटची बरोबरी आता झाली आहे. इथनं मात्र विचार करावा लागेल, विकेट देखील राखून ठेवावे लागतील आणि धावसंख्या देखील एकवटावी लागेल ती दैसर मोरी टीमला. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र आडव्या बॅटनं चेंडू खेळायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही. आणखीन एक डॉट चेंडू. जसे डॉट चेंडू येतील तसं दडपण मी म्हणेन दैसर मोरी टीम वरती येईल, कारण की ज्या टीमनं 3 षटकात 44 धावा एकवटल्यात त्या टीमला मात्र 12 चेंडू मध्ये 15 धावा एकवटण्यासाठी घाम घालावा लागतोय. काही सुरुवात झाली गोलंदाज राज पाटीलची, कौतुक करावं लागेल. आणि ह्याच्यामध्ये जर सातत्य राखलं राज पाटीलनं तर ह्या सामन्यामध्ये मात्र पुन्हा एकदा परतून येईल तो म्हाताडी संघ. दरम्यान हा चेंडू जागा बनवायची होती. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या क्षेत्राकडे जास्त ओघ आणि जास्त स्ट्रॉंग झोन आपल्याला पाहायला मिळतो तो ह्या फलंदाजाचा. ऑनसाईडला जास्त फटके दाखवायचे आहेत, मात्र चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळ होणं खूप गरजेचं आहे. तसा खेळ होत नाहीये आणि पुन्हा एकदा बीट झालाय. सलग 3 चेंडू या ठिकाणी मात्र निर्धाव पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती सफलता आणि त्यानंतर 2 चेंडू बीट केलंय ते फलंदाज रोहन वालिलकरला. ज्या रोहननं सलग 2 षटकार टोकलेत, एक चौकार वैयक्तिक जर आपण पाहिलं तर तब्बल तो 19 धावसंख्येवरती खेळतोय. त्या फलंदाजाला मात्र रोखण्याचं काम केलंय ते राज पाटीलनं. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहे आणि त्या ठिकाणी कोणती चुकी होणार नाही. डीप स्क्वेअर लेगला मात्र सोप्पा झेल प्रदान करत असताना बिग विकेट. ज्या फलंदाजामध्ये क्षमता होती त्या फलंदाजाला शांत केलंय ते गोलंदाज राज पाटीलनं. जे षटक आलं होतं मी म्हणून दैसर मोरे टीमसाठी अंतिम स्लॉगरचं षटक पवनचं, तसं काही षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय ते राज पाटीलचा. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 2 सफलता आणि एकही धाव खर्च केली नाही. निश्चित या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक पाहायला मिळेल का, कारण की ह्या स्पर्धेमध्ये अजूनही कोणत्याही प्रकारची विकेट हॅट्रिक किंवा निर्धाव षटक आपण पाहिलं नाही. मात्र ती किमया या मैदानावरती केली जाईल का ती माताडी संघाकडनं राज पाटीलच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मेघनाथ पाटील एक सिनियर आणि अनुभवी खेळाडू आहे आणि ज्या प्रकारची मॅच आहे ते पाहता निश्चित आता जबाबदारी असेल या फलंदाजच्या खांद्यावरती. एका बाजूला जो नौका आलेला फलंदाज पवन आणि त्याच्या साथीला मेघनाथ, 4 फलंदाज आता बाद झाले. टॉप ऑर्डर पूर्णतः ढासळली आहे आणि तंबूच्या आश्रयाला परतली. आता मात्र 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता थोडं का होईना दडपण असेल तर दैसर मोरे टीम वरती. ज्या दैसर मोरे टीमनं 3 षटकापर्यंत शिकंजा कसला होता, मात्र त्यानंतर काय सुरेख कमबॅक दिलाय. राज पाटीलचं मी कौतुक करेन, ज्यानं मात्र 2 सफलता, 2 महत्वाच्या फलंदाजांना बाद केलंय या ओव्हरमध्ये. राऊंड द विकेटचा हा चेंडू, दिशा पाहावी लागेल. अतिरिक्त वेग, आत्मविश्वास कधी कधी घातक देखील ठरू शकतो हे आपण मैदानात पाहतोय, कारण की जास्त आत्मविश्वास दुणावला आणि तिथे जास्त गती प्रदान करायची होती आणि त्या नादामध्ये मात्र दिशेवरती नियंत्रण नाहीये ते गोलंदाज राज पाटीलचं. इथे अतिरिक्त धाव मिळते, धावसंख्येमध्ये वाढ होईल. बऱ्याच उशिरानं धावपळ घालताना पाहायला मिळतोय. 45 धावा धावपळ करते. इथनं निर्धारित चेंडू असतील ते म्हणजेच की 8 चेंडू आणि आता आवश्यकता असेल ती 14 धावसंख्येची. अतिशय चांगलं षटक राहिलं आतापर्यंत राज पाटीलचा. दरम्यान हा चेंडू क्लीन बॉल. काय गोलंदाजी होते, जितकी सराहना करावी, जितकं कौतुक करावं तितकं थोडं असेल ते राज पाटीलचा. एक चेंडू जरूर स्वैर आला, मात्र त्यानंतर पुन्हा लगेच कमबॅक केलं. दिशेवरती नियंत्रण आणि टप्प्यावरती नियंत्रण मिळवत असताना दांडी गुल केली आहे ती फलंदाज पवन पाटीलची. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या दिशेनं वाटचाल करतोय, मात्र कुठल्या कुठे सामना आलाय. असं वाटलं होतं 3 षटकापर्यंत ज्या प्रकारची फलंदाजी होते सामना लवकरच फिनिश करेल तो दैसर मोरी संघ, मात्र त्यानंतर राज पाटीलचं जे षटक राहिलं, कारण की 12-15चं जे समीकरण होतं, 2 षटकामध्ये 15 धावसंख्येची आवश्यकता असताना मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी केली, एकच धाव आली आहे ती देखील स्क्वेअरच्या माध्यमातून आणि 3 सफलता प्राप्त केल्यात.
7 आणि 14 धावसंख्येची आवश्यकता. अजूनही सामना मी म्हणेन बॅलन्स आहे. इथनं जर चांगले फटके दाखवले, इथनं चांगला खेळ केला दैसर मोरी टीमनं, तर पुन्हा ह्या सामन्यामध्ये निश्चित वर्चस्व गाजू शकेल तो दैसर मोरी संघ. राईट आर्म राऊंड द विकेटचा हा चेंडू या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा खांद्याचा वापर करायचा होता. अतिरिक्त उचली प्रदान करायची होती. ते करत असताना पुन्हा दिशा भरकटलाय गोलंदाज राज पाटील. राजनं मात्र विचार करायला हवा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होते, त्याच्याकडनं अशा प्रकारच्या अतिरिक्त धावा आपल्या संघासाठी मात्र धोकादायक ठरू शकतील हे विचार करायला हवं राज पाटीलनं. आणि ते आणखीन एक अतिरिक्त धावा 46 धावा धावपळकरती निर्धारित अजूनही 13 धावसंख्येची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत ते 7 चेंडू. निगवेंटकडनं राऊंड द विकेटनं गोलंदाजी होते. दरम्यान हा चेंडू सिलमिडॉनला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. धावचीत संधी पंचांकडे निश्चित दाद मागितली जाते, मात्र पंच दर्शवतायत की फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. एक धाव या ठिकाणी एकवटली जाईल आणि या एका धावेनं संघ पोहोचलाय तो 47 या आकड्यावरती. आणि निर्धारित जर आता आपण पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 12 धावसंख्येची. काय सामना आलाय. 2 षटकामध्ये 15ची आवश्यकता असताना ह्या षटकात फक्त धावा आल्या त्या 3 धावा. मी म्हटलं तर जसं षटक पवन पाटीलचं राहिलं होतं तसं एखादं जर षटक आलं तर मात्र ह्या सामन्यामध्ये शिरकाव होईल तो म्हातारडी टीमचा. आणि तशाच प्रकारची गोलंदाजी जशाच तसं चोख प्रत्युत्तर या ठिकाणी राज पाटीलनं दिलंय. आणि या षटकामध्ये 3 सफलता आणि फक्त 3 धावा, ज्यामध्ये 2 स्क्वेअरच्या धावा देखील आल्या होत्या. काय गोलंदाजी झाली, कौतुक करायला हवं. टाळ्या होत्या त्या गोलंदाजासाठी ज्यांनी लाजवाब गोलंदाजी केली आणि सामन्यामध्ये परतून आलाय तो म्हातारडी संघ. येणारे 7 चेंडू आणि 12 धावा. कंपल्सरी आता मात्र धावा बनवाव्या लागतील, कारण की विकेटचा जर विचार केला तर आता मात्र जास्त विकेट गमावलेत ते दैसर मोरी टीमनं. कारण की जर पहिल्या इनिंगचा विचार केला तर म्हातारडी टीमनं 3 विकेट गमावले ते 58 धावा करत असताना, तर या ठिकाणी तब्बल विकेट गमावलेत ते 5 विकेट गमावलेत ते दैसर मोरी टीमनं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज सार्थक ठाकूरचा वापर. सार्थक वरती विश्वास दाखवलाय, मात्र तो विश्वास सार्थक करेल का सार्थक. 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. सर्वकडे शांतता आपण पाहतोय, कारण की इथनं प्रत्येक प्रेक्षक मॅचच्या दिशेनं नजर रोखून आहे की इथनं सामना कोण जिंकेल. ज्या सामन्याची आतुरतेनं वाट पाहिली जात होती, कारण की आज सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर अनेक प्रेक्षक हे वेगवेगळे गावून या ठिकाणी आलेत आणि त्यांना मात्र चांगला सामना पाहायचा आहे. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र चेंडू खेळून काढला तो ऑफसाईडच्या दिशेला. इनफिल्ड मधनं गलीचा क्षेत्ररक्षक, गली पॉइंट मध्ये जो क्षेत्ररक्षक होता तो चेंडू पर्यंत पोहोचला, तोपर्यंत पुरेसा अवधी त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातात. प्रत्येक चेंडूगणिक सामन्याचं समीकरण या ठिकाणी मात्र बदलताना आपल्याला पाहायला मिळतं. 6-12चं जे समीकरण होतं ते समीकरण मात्र आता येणारे 5 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता. दोन्ही संघ या ठिकाणी मात्र निश्चित आशाळभूत नजरेनं निश्चित सामन्याकडे पाहतात. एकीकडे दैसर मोरी संघ फलंदाजाकडे नजर रोखून आहे, तर एकीकडे निश्चित पाठीराखे मातारडी संघाचे ते देखील नजर रोखून आहेत. मात्र हा येणारा दमदार षटकार आपण पाहतोय, सरळ आमच्या स्क्रीन समोर येतो तो दमदार षटकार. फलंदाज रोहितच्या बॅटमध्ये येणारा हा षटकार आणि रोहित दाखवून देतोय की माझ्यामध्ये देखील धमक आहे. आणि त्याच्या बॅटमध्ये येणारा हा माइटी हिट षटकार. 6 धावसंख्येने मात्र संघ जाऊन पोहोचतोय तो 50चा आकडा देखील पार झालाय. तब्बल संघ जाऊन पोहोचलाय तो 55 या आकड्यावरती. आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला वर्चस्व पाहायला मिळेल, ते म्हणजे दैसर मोरी टीमचं. आतापर्यंत मी म्हणेन शांत होते त्यांचे पाठीराखे, त्यांच्या डगआउट मध्ये देखील शांतता होती. आता मात्र समीकरण आलंय 4 चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी धावा ह्या बनवाव्या लागतील. विकेट जास्त गमावले दैसर मोरी टीमनं, मात्र ज्या प्रकारचा षटकार ठोकलाय तिथे आत्मविश्वास दुणावला असेल तो मी म्हणेन फलंदाज रोहितचा. कारण की षटकार ठोकल्यानंतर निश्चितच इथे त्याला माहित असेल की आणखी 4 चेंडू शेष आहेत. 4 चेंडूमध्ये एखादा जरी मोठा फटका आला तर देखील सामना मी फिनिश करू शकतो असा मानस जरूर बाळगला असेल तो रोहितनं. इथे मात्र निश्चित फील्डचं जर आपण झालं पाहिलं तर जवळ क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. फुल्यांचा हा चेंडू हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या वाक्याच्या बाहेर आणि सामना फिनिश झालाय. चौकार येतोय फलंदाज रोहितच्या बॅटमधनं आणि सामना जिंकतोय तो दैसर मोरी संघ. अनिल दादा 11 दैसर मोरी संघ ज्या संघाची दमदार कामगिरी राहिली आणि सामना जिंकलाय. खूप खूप अभिनंदन दैसर मोरी संघाचं. आणि हार्ड लक म्हातारडी संघ ज्या संघाचा परफॉर्मन्स अतिशय चांगला होता, कमबॅक देखील पाहिला होता या सामन्यामध्ये राज पाटीलचा. मात्र अंततः हा सामना गमवावा लागलाय तो ओम म्हाताडेश्वर म्हातारडी टीमला. हार्ड लक